नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शेवटी तुम्ही कितीही नाटकं केलीत, असं मराठी म्हणतात ना, की सगळ्या गोष्टीची नाटकं करता येतात, पण पैशाचं नाटक करता येत नाही. आणि पैशाचं नाटक करता येत नाही याचं कारण असं की तुमची बाजारात पत किती आहे ती पैशावर ठरते. आणि नेमकी हीच गोष्ट वेगवेगळ्या व्यवहारातली जे चलनं असतात त्या चलनावर त्यांची अवकाश ठरत असते. म्हणजे तुम्ही शेअर बाजारात असाल तर तुमच्या शेअरची किंमत किती, तुम्ही राजकारणात असाल तर तुमच्या पक्षाचे आमदार नगरसेवक किती, खासदार किती, किंवा तुमची आपले उमेदवार आपले पाठीराखे निवडून आणण्याची क्षमता किती, याच्यावर तुमची ताकद ठरत असते. आणि म्हणून म्हणतात ना की बाकीची सगळी नाटकं करता येतात, पैशाचं नाटक करता येत नाही. तशीच गोष्ट नेमकी या बाबतीत असे की जिथे तुम्हाला पैशाचं नाटक करता येत नाही, तसंच निवडून येऊ शकणाऱ्या आमदार नगरसेवक प्रतिनिधी यांच्या संख्येचं नाटक करता येत नाही. फुशरक्या खूप मारता येतात. रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत अख्खं जग जिंकून उद्धव ठाकरे यांच्या चरणी आणून अर्पण करत असतात. पण उद्धव ठाकरे वाकून बघतात तेव्हा त्यांच्या पायात आपल्याच चपला सोडून आणखीन काहीही नसतं. तेव्हा फुशारक्या खूप मारता येतात, पण अवकाश जी असते ती व्यवहारात कळत असते. कसोटीला लागायची वेळ येते, परीक्षेची वेळ येते, तेव्हा तुमची खरी अवकाश आणि ताकद कळत असते. कारण पणाला लागलेलं असतं सगळं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की शरद पवार हे कसे महान आहेत आणि त्यांनी पावसात भिजून महाराष्ट्राचं राजकारण कसं फिरवलं यावर 5 वर्षापूर्वी रकानेच्या रकाने आणि लोक काय ते संपादकीय पानं लिहिली गेली. शरद पवार पावसात भिजले आणि महाराष्ट्राचं राजकारण फिरलं. महाराष्ट्राचं राजकारण तसूभर फिरलेलं नव्हतं. तसूभर फिरलेलं नव्हतं. कारण शरद पवार 54 आमदारापेक्षा अधिक संख्येने आमदार निवडून आणू शकले नाहीत. त्यांच्या पक्षाचे जितके आमदार होते त्यामध्ये एक 5, 7, 8 आमदारांची भर पडली. पण पाऊणशे पण आपल्या वयाची वर्ष आहेत तितके पण आमदार शरद पवार निवडून आणू शकले नाहीत. तरी महान महान वर्तमानपत्रांनी अँग्री ओल्ड मॅन वगैरे वगैरे इतकी चाट चाट चाटली. शरद पवारांनी वाटमारी केली. ज्या शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळालेलं होतं त्यातली शिवसेना फोडून जनतेने नाकारलेल्या 98 आमदारांच्या काँग्रेस आघाडीला शिवसेनेचा ठिगळ लावून महाविकास आघाडी नावाची गोधडी शरद पवारांनी विणली आणि त्याचं कौतुक माध्यमातून तोंड फाटेस्तवर चाललं होतं. आणि म्हणून शरद पवार पुढल्या 5 वर्षात सुद्धा आपला पक्ष उभा करू शकले नाहीत. उलट त्यांचा पक्ष फुटला आणि फुटलेला त्यांच्या हाती आलेला जो तुकडा होता त्या तुकड्याचे 8 खासदार त्यांनी करून दाखवले. पण इतकं होऊन सुद्धा येऊ घातलेल्या आणि होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आपली अवकात किती आहे हे खुद्द शरद पवारांनीच सांगून टाकलंय. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पवार साहेब म्हणतात त्यांच्या पक्षाला 50 ते 60 आमदार मिळतील. त्यांच्या पक्षाचे 50 ते 60 आमदार निवडून येतील आणि ह्यात काय नवीन नाही, यापूर्वी हे 2-3दा झालंय असंही शरद पवार त्या मुलाखतीत सांगतात. यापूर्वी यशवंतरावांबरोबर त्यांच्या पक्षाचे आमदार निघून गेले होते. खुद्द शरद पवारच 1986 साली आपला अख्खा पक्ष घेऊन काँग्रेसमध्ये निघून गेले होते. पण या सगळ्या कारकिर्दीमध्ये शरद पवारांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या बाहेर पडून स्वतःचा वेगळा पक्ष म्हणून वेगळा तंबू थाटून निवडणुका लढवल्या तेव्हा त्यांना कधीही 100 सुद्धा आमदारांची गाठता आली नाही. आंध्रचा जगनमोहन रेड्डी, बंगालच्या ममता बॅनर्जी
उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, मायावती यासारखे अनेक लोक सांगता येतील की ज्यांनी आपले वेगळे पक्ष स्थापन केले आणि स्वबळावर त्या त्या राज्याच्या विधानसभेत बहुमत आणून दाखवलं. पण त्या सगळ्यांना वडीलधारे असलेले शरद पवार महाराष्ट्रात कधीही बहुमताचं स्वप्न सुद्धा स्वबळावर बघू शकले नाहीत. ही त्यांची अवकात आहे. आणि तरी शरद पवारांची प्रतिष्ठा किंवा लायकी किंवा ताकद म्हणजे ऑल इंडिया आहे. अरे ऑल महाराष्ट्र सुद्धा शरद पवारांची ताकद कधीही नव्हती. तर शरद पवार हा मीडियाने उभा केलेला एक बागुलबुवा होता. त्याचा आता बहुतेक शरद पवारांना सुद्धा वीट आलेला आहे. आपली चाटुकारिता करणाऱ्या पत्रकारांचा पवारांनाच कंटाळा आलेला असावा. म्हणूनच पवारांची जादू, पवारांची सहानुभूती वगैरे वगैरे बोलणाऱ्यांना गप्प करण्यासाठी बहुधा शरद पवारांनी ही एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिलेली असावी. आणि त्यात खुद्द शरद पवार सांगतात की येऊ घातलेल्या आणि होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फार तर 50 ते 60 आमदार निवडून आणता येतील. मग कधी त्यापेक्षा शरद पवारांनी जास्त संख्या निवडून आणली होती? 1980च्या निवडणुकीत शरद पवार सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी काँग्रेस बनवून निवडणूक लढले होते. त्यावेळेला त्यांचे 50-54 आमदार निवडून आले होते. 80 साली 54 आमदार. आणि आज 44 वर्षानंतर परत एकदा 50 ते 60 म्हणजे 54-55 हाच आकडा येतो. 50 ते 60 असं पवार म्हणतात. तेव्हा त्याचा मध्य गाठला तर 54-55च येतो. म्हणजे 46 वर्ष आपण आपला पक्ष, आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व महाराष्ट्रात रुजवू पाहतोय. महाराष्ट्रात शरद पवार नावाचा एक राजकीय फेनोमेना उभा करायचा प्रयत्न करतोय. पण आपण एक पाऊलही पुढे सरकलेलो नाही. आज सुद्धा आपली अवकात महाराष्ट्राच्या विधानसभेत 54-55 आमदारांपेक्षा अधिक नाही असं शरद पवार खुद्द त्या मुलाखतीत सांगतायत. मग रोजच्या रोज गेली 30-40 वर्ष आणि आता सुद्धा माध्यमातले पत्रकार पवारांची जादू, पवारांचा गेम, पवारांचा धूर्तपणा, पवारांची खेळी वगैरे वगैरे गुगली वगैरे बोलतात. त्याचा नेमका अर्थ मित्रांनो काय होतो? कधी कधी असं असतं ना, आपली चमचेगिरी जास्त झाली की आपल्यालाही कंटाळा येतो. मला अनेकदा होतं, मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो आणि ज्या वेळेला आपला परिचय करून देतात वक्ते, आजचे महान प्रवक्ते म्हणून जो काय परिचय करून दिला जातो त्यामध्ये आपल्याला नसलेले गुण सुद्धा अनेकदा चिकटवले जातात. आपली ओळख करून देणारे आपल्यालाच आपली नवी ओळख करून देतात. कधी कधी गंमत वाटते, कधी कधी किळस येतो की किती आपलं खोटं कौतुक चाललंय. मला वाटतं शरद पवारांना बहुतेक आपल्या असल्या होणाऱ्या चमचेगिरीचा आता कंटाळा आलेला आहे. असल्या चमचेगिरीचा पवारांना कंटाळा आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी ही मुलाखत देऊन टाकली आणि सांगून टाकलं आपली नेमकी अवकात किती. स्वतः सांगून टाकलं, लफडा नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजदीप सरदेसाई मावळ्याची पगडी घालून तुतारी उडवणाऱ्या पक्षाचे, तुतारी फुंकणाऱ्या पक्षाचे फार फार तर 50-55 आमदार निवडून येतील. आणि ज्या वेळेला पक्षाचा प्रमुख नेता असलं काही सांगत असतो तेव्हा एक गोष्ट साफ असते की तो आपल्याला अंदाज किती अधिकाधिक देता येईल तो देत असतो. आणि खरंय, शरद पवार जर 80-85 जागा लढवत असतील तर त्यातल्या जास्तीत जास्त 50-60 जागा निवडून येतील. हा अंदाज पवारांचा चुकीचा नाहीये. म्हणजे त्यांना आज त्यांच्या पक्षाकडून लढवल्या जाणाऱ्या 80-85 विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्यापैकी जिंकून येण्याची शक्यता असलेल्या ज्या जागा आहेत तो आकडा शरद पवार सांगतायत.
आणि तो आकडा सांगून आपली रोजच्या रोज चमचेगिरी करणाऱ्या सगळ्या पत्रकारांना शरद पवार अक्षरशः थोबाडून काढतायत. बास झाली बाबांनो चमचेगिरी. आता मला पण माझी चमचेगिरी ऐकून कंटाळा आलाय. असंच जणू काय शरद पवार या मुलाखतीतून सांगताना सांगतात की यापूर्वीही अनेकदा असं झालंय, आपल्याला सोडून 40-50 आमदार निघून गेले आणि ते निघून गेलेले परत कधी निवडून येऊ शकले नाहीत, त्यातले बहुतांश पराभूत झाले, आपण मात्र आपल्या जागी उभे आहोत वगैरे वगैरे. शरद पवार विसरतात की त्यांच्याबरोबर निघून गेलेल्यामध्ये एक माणूस आमदार होता 80 सालानंतर. त्याचं नाव होतं सुशील कुमार शिंदे. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेसमधून वसंतदादांची दगाफटका करून बाहेर पडलेल्यामध्ये शरद पवारांचे एक साथीदार आमदार सुशील कुमार शिंदे होते. ते परत निवडून आले नाही तसं शरद पवारांना म्हणायचंय का? आणि तसं असेल तर मग शरद पवार कृषी मंत्री असताना केंद्रात सुशील कुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री कसे झाले? शरद पवारांनी या चॅनेलला दिलेली मुलाखत खरी मानायची की मला सोडून गेलेले बहुतेक परत निवडून येत नाहीत, फार मोठमोठ्या पदावर जाऊन पोहोचतात. सुशील कुमार शिंदे हे शरद पवारांना सोडून गेल्यानंतर काँग्रेस पक्षात गेले. काँग्रेस पक्षातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा झाले, हैदराबादचे राज्यपाल सुद्धा झाले, परत राजकारणात येऊन सोलापूरमधून लोकसभेवर निवडून सुद्धा गेले. लोकसभेत निवडून गेल्यानंतर ऊर्जा मंत्री झाले. शरद पवारांना मागे टाकून देशाचे गृहमंत्री सुद्धा झाले. ते सुशील कुमार शिंदे हे सुद्धा शरद पवारांची साथ सोडून गेलेले एक आमदार आहेत. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की शरद पवार किती धादांत खोटं बोलू शकतात, किती धादांत खोटं बोलू शकतात. आपण खोटं पडू याची भीती पवारांना वाटत नाही, कारण त्यांना माहिती आपण किती खोटे पडलो आणि कितीही खोटं बोललो तरी आपल्याला सावरून घेणारा मराठी मीडिया बसलेला आहे. आपण पाय घसरून पडलो तरी पवारांची गरुड झेप असले अग्रलेख लिहिले जाणार हे शरद पवारांना माहिती आहे. आणि म्हणून शरद पवार नित्यनेमाने संभ्रम निर्माण करायचं काम करत असतात, सातत्याने संभ्रम निर्माण करायचे. आणि आता सुद्धा ते जेव्हा सांगतायत तेव्हा त्यांनाही माहिती आहे की शरद पवारांचे 50-60 आमदार वगैरे निवडून येण्याची बिलकुल शक्यता नाहीये, कुवतच नाहीये त्यांच्या पक्षाची. 2024च्या लोकसभा निवडणुकीचं गणित वेगळं होतं आणि 2024च्या 4 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं समीकरण वेगळं आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची भाषा सुद्धा शरद पवारांनी केलेली नाही. त्यांना माहिती आहे त्यांच्या चमच्यांना पवार फार मोठे वाटत असले तरी आपली अवकात किती हे शरद पवारांना माहिती आहे. आणि म्हणून कदाचित कंटाळून आपल्याविषयी होणाऱ्या चमचेगिरीला कंटाळून पवारांनी ही मुलाखत दिली असेल की बाबा रे चमचेगिरी फार झाली, जरा आता खरं बोलायला लागा. आणि म्हणूनच या मुलाखतीत पवार सांगतात की त्यांच्या पक्षाचे फार फार तर 50 ते 60 आमदार निवडून येतील. आहे की नाही गंमत मित्रांनो? प्रश्न असा की शरद पवारांचे जर 50-60 निवडून येणार असतील तर मग उद्धव ठाकरेंचे किती आमदार निवडून येणार, काँग्रेसचे किती निवडून येणार? मुद्दा असा आहे की लोकसभेला शरद पवारांचा स्ट्राईक रेट सगळ्यात हाय होता. 10 जागा लढवल्या, 8 जागा निवडून आल्या. पण त्या 8 जागा निवडून येताना त्यापैकी कमीत कमी 6 जागा या फ्लूक होत्या, उधर मुसलमानीचे उमेदवार होते. ते शरद पवारांच्या पक्षातले ओरिजिनल उमेदवार नव्हते. आता सुद्धा त्यांचा हर्षवर्धन आण, तिकडचा समरसिंग घाटगे आण,
असे उधारीचे उसनवारीचे उमेदवार आणून शरद पवार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्या निवडणुकीमध्ये 50-60 ही सुद्धा संख्या मोठी आहे आणि ते पवारांना कळतं. म्हणूनच जास्तीत जास्त किती शक्यता आहे ती पवारांनी सांगितली. कारण जे ओपिनियन पोल आलेले आहेत, आता ओपिनियन पोलवर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही. पण शरद पवार जे सांगतात ते त्यांचे 60 येणार असतील तर मग काँग्रेसचे किती येणार, उभाठा शिवसेनेचे किती येणार? कारण ओपिनियन पोल बघितला, बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी 100च्या आसपास राहील. 95 ते 105 वगैरे काहीतरी आकडा आलाय. समजा तो चुकीचा आहे, आपण समजू 110 किंवा 115 येतील महाविकास आघाडीचे, तर त्यातले 50-60 एकट्या शरद पवारांचे असतील तर उरलेल्या 50-55 जागांमध्ये उभाठा शिवसेनेचा हिस्सा किती आणि काँग्रेस पक्षाचा किती? काँग्रेस पक्ष आपला मुख्यमंत्री करण्यासाठी हट्ट धरून बसलाय आणि त्यामुळे उभाठा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच खडाजंगी माजलेली आहे. पण मुद्दा असा आहे की काँग्रेस म्हणतं की जास्तीत जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. आता हे गणित बघितलं तर मग शरद पवारांच्याच पक्षाचे 50-60 आमदार आले तर मग शरद पवारांचा पक्ष हा महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष होतो. आणि तो सर्वात मोठा पक्ष होणार असेल तर मुख्यमंत्री हा शरद पवारांच्याच पक्षात झालं पाहिजे. बहुमत मिळो न मिळो, महाविकास आघाडीला 100, 105, 110 जागा मिळाल्या तरी पुढच्या आवश्यक असलेल्या 35-40 आमदार हे शरद पवार इतर कुठल्याही जिंकून आलेल्या आघाडीतून फोडू शकतील. कदाचित अजितदादांना आणतील परत. जो सांगायचा मुद्दा असा की महाविकास आघाडीला किती संधी आहे हेच शरद पवार आपल्या या मुलाखतीतून सांगतायत की सगळ्यात ताकदवान असलेला आणि उत्तम स्ट्राईक रेट असलेला माझा जो शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याची अवकात फक्त 50 ते 60 आमदारांची आहे आणि माझ्या इतकी अवकात काँग्रेसची नाही किंवा उभाठा शिवसेनेची नाही. त्यामुळे मीच जर जास्तीत जास्त 50 ते 60 आणू शकतो तर ते दोघे मिळून आणखीन 50 आणतील आणि आम्ही 100च्या आसपास अडकून पडू. बहुमतापर्यंत महाविकास आघाडीची झेप जाणं शक्य नाही हे शरद पवार या मुलाखतीतून सांगतात. जर खरोखर आत्मविश्वास असता तर मग शरद पवार जर 50-60 जागा येऊ शकत असत्या तर शरद पवार 70-75 पर्यंत बोलले असते, पण बोललेले नाहीत. अगदी आपण साधी गोष्ट घेऊ, शरद पवारांच्या काय तो 80% स्ट्राईक रेट धरला आपण तर काय परिस्थिती येते? 17-5-85, 17-5-85 धरलं तर 8चा रेट धरला, 80% रेट धरला स्ट्राईक रेट, तर मग शरद पवार यांच्या 64-65 जागा होतात. पण शरद पवार त्यापेक्षाही 10-15 जागा कमी सांगतायत आणि तिथे शरद पवारांचा आत्मविश्वास दिसतो. आपला पक्ष 50 पार करू शकत नाही हे शरद पवार जेव्हा सांगतात तेव्हा ते आपोआपच महाविकास आघाडी ही 100 पार करू शकत नाहीये सांगतात. कारण उरलेल्या दोघांचा स्ट्राईक रेट तर अगदी दळभद्री आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा सगळा ही जी मुलाखत आहे ते एका छोट्या युट्यूब चॅनेलला दिलेली असली तरी त्यामध्ये शरद पवारांनी सत्य सांगून टाकलेलं आहे. आपली अवकात सांगितली, आपल्या पक्षाची अवकात सांगितली आणि बरोबरीने ज्या महाविकास आघाडीचा घटक म्हणून शरद पवार काम करतायत त्याची अवकात सांगून टाकले. आणि योगायोगाने त्याच वेळेला काय तो कुठचा एबीपी काय कोणाचा सी वोटर वगैरे ओपिनियन पोल आलाय त्यामध्ये काहीतरी 95 ते 115 किंवा असं काहीतरी, म्हणजे तो 100च्याच आसपास
या दोघांची आपण तुलनात्मक मांडणी करायला गेलो तर महाविकास आघाडी बहुमताच्या जवळपास फिरकू शकत नाही याची ग्वाही मिळते. त्यामुळे ही जर ग्वाही मिळत असेल तर मग महायुतीला उत्तम संधी आहे. बहुमतापर्यंत जाऊ शकणारा गट कुठचा आहे तर तो महायुतीचा आहे, महाविकास आघाडीचा नाही. याविषयी निश्चिंत व्हायला हरकत नाही. कारण पवारांसारखा राजकारणी जेव्हा काही गोष्टी बोलतो तेव्हा तो स्पष्टपणे सांगत नसला तरी तो अनेक गोष्टी सूचित करत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे पवार हे आपल्या पक्षाविषयी बोलत असताना आपोआपच महाविकास आघाडीविषयी बोलतात, आपल्या मित्र पक्षांविषयी बोलतात आणि वास्तविक अनुभवाच्या आधारावर बोलतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. थोडी जरी शक्यता महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ येण्याची असती, बहुमतापर्यंत पोहोचण्याची असती, तर शरद पवार 50-60 ह्या आकड्यावर आले नसते. ते थेट 75 ते 80 पर्यंत गेले असते. 75 ते 80 पर्यंत गेले असते. पण पवार त्या आकड्यापर्यंत गेलेलेच नाहीत. त्यांनी 50-60 पर्यंत सांगितलेलं आहे. आणि म्हणून मग बघायला लागतं की परिस्थिती काय आहे. या सगळ्या बोलण्याला हरियाणाची सुद्धा किनार आहे. ज्या पद्धतीमध्ये लोकसभेच्या पराभवानंतर भाजपने हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीत स्वतःला सावरून घेतली आणि साधारण 1 महिन्यापूर्वी आलेल्या निकालांनी देशाचं सगळं राजकारण, राजकीय परिस्थिती हादरून टाकली. राजकीय समजुती आणि सगळे काय ते नॅरेटिव्ह वगैरे असतात ते सगळे अस्ताव्यस्त करून टाकले. त्याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा आहे. आणि हरियाणाच्या निकालानंतर योगायोगाने अमेरिकेत काल परवा लागलेले जे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल आहेत आणि त्यामध्ये ट्रम्प यांच्यासारख्या आगामी अमेरिकन अध्यक्षाच्या तोंडून हिंदूंचे आभार मानण्यापर्यंत मजल गेलेली आहे, त्याचा प्रभाव सुद्धा आपोआप महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीवर पडणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि ती काळ्या दगडावरची रेघ मोजण्याची बुद्धी, क्षमता आणि गुणवत्ता शरद पवारांकडे असल्यामुळे त्यांनी आपला आकडा आवरता घेतलेला आहे. आवरता घेतलेला आहे. शरद पवार त्यांना माहिती आहे कधी हवेत बोलायचं आणि कधी जमिनीवर पाय घट्ट रोवून बोलायचं, हे शरद पवारांना कळतं. कारण शरद पवारांचं एक खासियत आहे, ते खरं बोलतात किंवा खोटं बोलतात हा विषय बाजूला ठेवा, पण आपल्याला तोंडघशी पडायची वेळ येता कामा नये याची काळजी घेऊन बोलतात. आपला संजय राऊत होऊ नये, आपला उद्धव ठाकरे होऊ नये, आपला राहुल गांधी होऊ नये याविषयी शरद पवार काटेकोर असतात. आणि म्हणूनच या मला वाटते बोल भिडू या युट्यूब चॅनेलला त्यांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्यात ते स्पष्टपणे आपला आकडा सांगतात आणि सावधपणे सांगतात. तो सांगताना आजवरच्या आपल्या स्वतंत्र वाटचालीचा संदर्भ देतात आणि आपण कधीही 50-60च्या पुढे जायचं स्वप्न सुद्धा बघितलं नाही हे सुद्धा सांगतात. आपल्याला सोडून गेलेले परत येत नाहीत हे सांगताना एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करतात. तेव्हा पवारांनी मान्य केलाय विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव आणि महायुतीचा विजय शरद पवारांनी मान्य केलाय आणि तो मान्य करताना आपली अवकात देखील सांगून टाकली. हे लक्षात घेतलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे, किंबहुना ते विसरता कामा नये असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणूनच मी शरद पवारांच्या ते एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीवरून हा विषय केलेला आहे. तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.